ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर. खासदारांसोबत काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं. आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर. इंडिया आघाडीमधील नेत्यांसोबत भेट घेणार असल्याची माहिती. दरम्यान पुरस्कारावरून रंगलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शरद पवारांना भेटणार का याकडेही लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा. आज शिंदेंच्या सेनेमध्ये करणार प्रवेश. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा. संघटना बांधणीच्या अनुषंगाने योग्य न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याची भावना. सामंत बंधू आणि राजन साळवी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तब्बल 2 तास बैठक. राजन साळवी आज धनुष्यबाण घेणार हाती. नाशिकच्या 2 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी नाशिकहून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी दाखल. मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला धक्का. 3 माजी नगरसेवकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठक. आज राजन साळवींचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. राजन साळवींचं पक्षामध्ये स्वागत. स्थानिक स्तरावरती 100% शिवसेना हेच ध्येय. किरण सामंत यांची प्रतिक्रिया. लांजामधील शिंदे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचा राजन साळवींचा पक्षप्रवेशाला विरोध. किरण सामंत यांना विश्वासात घेऊन राजन साळवी यांचा प्रवेश झाला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं जोरदार स्वागत झालं पाहिजे ही शिंदेंची भूमिका. राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल. शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांची प्रतिक्रिया. कुडाळमधल्या 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार. यामध्ये 7 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश. धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस. उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबद्दल करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयाची मुंडेंना नोटीस. सुरेश धस आज घेणार अजित पवारांची भेट. मुंडेंनी 2019 ते 2023 या कालावधीमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी या कालावधीची चौकशी करावी अशी मागणी धस यावेळी करणार. विधानसभा मतदानाच्या दिवशी मला मारहाण झाली. मात्र कैलास फड आणि त्याच्या मुलावरती आका आणि आकाच्या आकामुळेच गुन्हा दाखल झाला नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माधव जाधव यांचा आरोप. मारहाण करणारे आकाच्या मुलाचे गुंड म्हणून फिरत होते. माधव जाधव मारहाण प्रकरणामध्ये सुरेश धस यांचा आरोप. वर्ध्यामध्ये लाडक्या बहिणींचं फेर सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध. आयटकच्या नेतृत्वामध्ये रिंगण मोर्चा काढून करण्यात आला विरोध. अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही. मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो निधी त्यांच्याकडून परत घेणार नाही. एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. दुहेरी हत्याकांडानंतर आता शिर्डी ग्रामस्थांनी आखली आचारसंहिता. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांचं 7 कलमी पाऊल. शिर्डीमधल्या व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये उर्फी जावेद, दीपक कलाल, तन्मय भट, राखी सावंतसह आणखी काही जणांना पाठवले समन्स. या सगळ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेले सर्व 18 भाग तपासले जाणार. अन्य काही अपशब्द आढळल्यास कारवाई करण्यात येणार. इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड्स डिलीट केले. समय रैनाचं स्पष्टीकरण. माझा उद्देश प्रेक्षकांना हसवणं एवढाच होता. रैनाची माहिती. मुंबई पोलिसांच्या समोर हजर राहण्यासाठी समय रैनानं मागितला वेळ. समय सध्या परदेशात असल्यानं 17 मार्चला मुंबईत परतणार असल्याची वकिलांची माहिती. तपास सुरू झाल्यानंतर 14 दिवसात हजर राहण्याच्या पोलिसांच्या सूचना. धीरेंद्र शास्त्री यांची रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावरती जोरदार टीका. दोघांनाही माफ करता कामा नये. धीरेंद्र शास्त्रींनी केली मागणी. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष.
नाग नदीचं प्रदूषण आणि पुनरुज्जीवनासंदर्भामध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज पर्यावरण विभाग, प्रदूषण मंडळ, महानगरपालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक होणार. मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ. उर्वरित दाखले आणि कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी समितीला 30 जून 2025 पर्यंतची मुदतवाढ. मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र स्थगित करा या ओबीसी कल्याण संघटनेच्या अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मृद आणि जलसंधारण विभागाचा कार्यक्रम आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. महाराष्ट्रातल्या रोजगार हमीचा पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जतमध्ये उद्घाटन. यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार. राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती कमालीचा आर्थिक ताण. राज्यातील अर्थसंकल्पामध्ये दारूवरील कर वाढण्याची शक्यता. प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. गणपतीच्या मूर्ती या शाडूच्या मातीच्याच हवा. मुंबई महानगरपालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार. 100 रुपयामध्ये जागेचं रजिस्ट्रेशन केलं जाणार. अपघात प्रकरणामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारेची हायकोर्टामध्ये धाव. मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याचा याचिकेमधून आरोप. तपास अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचलबांगडी. धोडी कुटुंबियांकडून पडळकर यांच्यावरती करण्यात आले होते गंभीर आरोप. नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्कलकुवा येथील मदरशामध्ये 2 विदेशी नागरिक. येमेनमधून आलेले हे नागरिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये 9 वर्षांपासून बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती. अतिरेक्यांचे अड्डे म्हणून मदरसे चालत असतील तर ते बंद करावेत. अक्कलकुवाच्या मदरशामध्ये विदेशी नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पोलिसांनी तपासले. अजून तरी काही आक्षेपार्ह सापडलं नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. देवळाली कॅम्प भागामधील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. मात्र अद्यापही एक मादी आणि तिचा बछडा परिसरामध्ये मुक्त संचार करत असल्याचा स्थानिकांचा दावा. गोंदिया रेल्वे स्टेशनवरती गांधीधाम एक्सप्रेसमध्ये आढळला गांजा. 8 किलो गांजा जप्त करत रेल्वे पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराडमध्ये ड्रग्ज आणि गांजा विक्री प्रकरणामध्ये 5 जण ताब्यात. कराड पोलिसांकडून कारवाई संदर्भात गोपनीयता. सोलापुरात एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी मिळवलं घवघवीत यश. संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजनेचं सर्वत्र कौतुक. भायखळा उड्डाणपुलाचे 60% काम पूर्ण. ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. हिमालय पूर दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणीमध्ये आयुर्मान संपल्यानं भायखळा पुलाची पुनर्बांधणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवे महामार्गावरती कळंबोली सर्कल ते उड्डाणपुलाचं काम. त्यामुळे पुढील 6 महिन्यांपर्यंत मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवरती पनवेल एक्झिट बंद. विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा उच्च न्यायालयामध्ये. मुंबई उच्च न्यायालयाकडून बीएमसी आणि मध्य रेल्वे मुंबई पोलिसांना सुद्धा नोटीस जारी. सोलापूरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक. आदर्श शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी दिल्या आवश्यक सूचना. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा पोलिसांचे प्रयत्न. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला माघ पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं फुलांची आकर्षक सजावट. यात्रेच्या निमित्तानं भाविकांची पहाटेपासून देवदर्शनासाठी गर्दी. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण. विरारच्या अर्नाळा किल्ला गावामध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्तानं समुद्रकिनारी शिवलिंगाचं भव्य वाळू शिल्प. माघ महिन्यामध्ये चालणाऱ्या व्रताचा समारोप
समुद्र किनाऱ्यावरती होणाऱ्या या भव्य पूजेद्वारे केला जातो। माघी पौर्णिमेच्या निमित्तानं यल्लम्मा देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला। 1993च्या भूकंपानंतर करण्यात आलेल्या शिखर बळकटीकरणामुळे तुळजाभवानी मंदिरावरती अतिरिक्त भार, मंदिरातील शिळांना तडे, पुरातत्व विभाग मंदिर आणि गर्भगृहाची 3 पद्धतीने तपासणी करणार आणि त्यानंतर दुरुस्ती संदर्भातला निर्णय होणार। अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली होती तक्रार। महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावरती ठपका। जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणामध्ये अमरावतीच्या अंजनगाव सोजी येथे 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 27 जणांच्या विरोधात दिली होती तक्रार। संभाजीनगरच्या क्रीडा घोटाळ्यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर। जगातील सर्वात महागड्या 5 गॉगलपैकी एका गॉगलचा मालक, क्रीडा संकुलातील 21 कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर, 16 लाख रुपयांचा गॉगल पोलिसांनी केला जप्त। नाशिकमध्ये महाविद्यालय परिसरामध्ये तरुणींच्या छेडछाडीच्या घटनेनंतर पोलिसांची विशेष मोहीम। पोलिसांकडून 204 टवाळखोरांवरती कारवाई। रायगडच्या अलिबागमधील तीनवीरा दरोडा प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक। दरोड्यातील 1.5 कोटी रक्कमही पोलिसांकडून जप्त। नाशिकमध्ये पुन्हा एका एमडी ड्रग्ज पेडलरला पोलिसांनी केलं जेरबंद। शहरातील हिरावाडी परिसरात केली कारवाई। 42,000चे साठे, 8 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि दुचाकी असा 72,000चा मुद्देमाल केला जप्त। चाकण MIDC मधील गोळीबार प्रकरणामध्ये 1 जण ताब्यात। चुलत भावाने सुपारी दिल्याची माहिती। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। चंद्रपूरमध्ये औष्णिक वीज केंद्रामध्ये कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून स्थानिक कामगाराचा मृत्यू। व्यवस्थापनाकडून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा कामगारांचा आरोप। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।